तेव्हाही बोललो होतो तर काहीच 3:30ला येणार होता आणि तेव्हा किती वाजले होते 4:30 वाजले होते. मग हा आला आपल्याकडं 4:45च्या दरम्यान. गाडी बंद होईल गाडी. आज आपल्याला जायचं किर्लोस्कर कंपनीमध्ये. म्हणजे किर्लोस्करचे बरेचसे गोष्टी आहेत आणि म्हणजे वेलकम टू माय न्यू ब्लॉग गाईज. आज आपल्याला जायचं किर्लोस्कर कंपनीमध्ये. म्हणजे किर्लोस्करचे बरेचसे गोष्टी आहेत आणि म्हणजे पंप पण येत्या मोटर वगैरे, त्यानंतर काही जनरेटर वगैरे पण खूप सारे म्हणजे अशी वस्तू आहे जे किर्लोस्कर कंपनी बनवते. गाईज आज आपल्याला तिथे जायचं आहे मीटिंगसाठी. म्हणजे गाईज मीटिंग आहे कशाची माहिती का, फायर सिस्टम जी असते म्हणजे हायड्रन सिस्टम आणि त्यानंतर स्प्रिंकलर सिस्टम, त्यानंतर अजून फायर अलार्म सिस्टम, त्यानंतर गाईज फायर एक्सटिंग्विशर यांचं सगळा जो मेंटेनन्स आहे तो आपल्याकडे येणार आहे. काही आज त्यांच्या इथे बिझनेससाठी जायचं आहे. नेमकी किती क्वांटिटी आहे काय वगैरे आणि त्यानंतर काही मग त्यांना टाकायचे कोटेशन. गाईज आज आपण आपल्या प्रेम भाऊला मॅनर्स नावाची गोष्ट काय असते ती गोष्ट आपण त्याला शिकवायला चाललेलं आहे घेऊन. आणि गडीने आज आपल्या फॉर्मर बिरमल बघू शकते तुम्ही. नाही तेव्हा एकच टी शर्ट असतं भाऊचं, ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट नाही का इतर भंगारावानी. पण ठीक आहे, आता काही गोष्टी आपण शिकू द्यायला आपल्याकडे आलं आहे म्हणून शिकशील ना हो. हां तुला शिकवेल मी. हे असं असतं काही 10 पाऊस जास्त काढले आणि आम्हाला शिकवलं. हेल्मेट घालायला लावलं तर लाज वाटते ना, हेल्मेट नाही घालायला माहिती एवढं तर टेन्शन. ॲक्च्युली विषय असा झाला का आपण अंबडच्या किर्लोस्करला गेलो होतो. बट तिथं जाऊन गाईज त्यांना फोन केला आपण, तर ते बोलले का म्हणे अंबडच्या किर्लोस्करला नाही यायचं आहे तुम्हाला, सो तुम्हाला आहे ना व इकडं एकलहराच्या किर्लोस्करला यायचं. म्हटलं झालं धन्य, म्हटलं काही खरं नाही. तर गाईज आता अंबडवरून निघालो आणि इथं अशोकाला आलो होतो. इथं आपल्याला त्या दिवशी थोडंसं काम केलं होतं गाईज, त्याची रिसिव्ह वगैरे घ्यायची होती, बिल वगैरे टाकायचं होतं. मग आता प्रेम भाईला मध्ये पाठवलं आहे, तो रिसिव्ह घेऊन येईल आणि त्यानंतर काहीच आपण इथून निघू किर्लोस्करला. म्हणजे सकाळी एवढा मेकअप करून पुढे तोंडाची मैया होऊन गेलेली माझं. आता बघू प्रेम भाऊला एक काम लावलेलं आहे फर्स्ट टाईम एकट्यामध्ये करतो पण केलं तर पाहिजे गाडीने. आणि मग इथून जायचं इकडं का आपले या कोपऱ्यावरून त्या कोपऱ्यात. धन्य आहे गाईज आज धन्य. गाईज तर फायनली आपण आलो होतो आता इथं किर्लोस्करमध्ये आहे बघा गाईज. किर्लोस्कर कंपनी गाईज. ॲक्च्युली इथं आहे ना मोबाईल वगैरे अलाउड नव्हता म्हणजे शूट वगैरे करण्यासाठी. सो गाईज त्याच्यामुळं आपण काही तिथं काही व्हिडिओ वगैरे घेतले नाही. बट बाहेर येऊन तुम्हाला दाखवलं गाईज कमीत कमी 150 एकर जागा आहे या कंपनीची इथं. आणि त्याच्यात प्लांट यांनी काहीच प्लांट आहे ना फक्त काहीतरी 5-6 एकरमध्ये बांधलेला आहे. छोटाच प्लांट आहे, खूप सारे हायड्रंट वॉल वगैरे, त्यानंतर फायर अलार्म सिस्टम पण आहे. काहीच आता त्यांची सगळी लिस्ट वगैरे घेतलेली आहे आपण, विजिट वगैरे पण झाले, त्यानंतर त्या सरांसोबत आपली मीटिंग वगैरे पण झालेली आहे. तर बघू आता घरी जाऊ, त्यानंतर सरांना लिस्ट वगैरे टाकू म्हणजे मग सर टाकतील यांना कोटेशन टाकल्यानंतर काही आपल्याकडे येणार आहे यांचं काम. आणि काम आल्यानंतर आपला प्रेम भाऊ इथं काम करणार आहे. काय प्रेम भाऊ करशील का मग कर हायड्रंट वॉल मध्ये काय चेक करशील मग? सगळं काय सगळं काय हायड्रंट वॉल मध्ये जे चेक करायचं राहतं ते चेक करा. होच पाईप वगैरे अजून सगळं बघू गाईज. आता 3रा महिना लागलेला आहे याला, 3 महिन्यापासून याला शिकवतोय. म्हणजे आय होप की हा नक्कीच शिकला असेल, मला अपेक्षा अशी याच्याकडून का नक्कीच हा खूप सारं काम शिकलेलं आहे इथं. तर चला गाईस आता निघू. आता आपण आपल्या घरी जायचं होतं, पण घरी जायच्या अगोदर आपल्याला जायचं आपल्या CA ला भेटून त्यानंतर मग आपण जाऊ गोडाऊन. फायनली सगळं काम झालेलं आहे आता आपलं गाईज. आता आपण प्रेम भाऊला सोडवायला गेलो होतो, सो प्रेम भाऊला पण सोडवलं त्याच्यात घरी गाईज. आता आपण जाऊ आपल्या घरी, त्यानंतर जेवण करू आणि संध्याकाळी आहे थोडंसं आपल्याला काम PC वर बसू.
सीवर बसून थोडंफार काम करायचं आहे. तो फायनली आपण म्हणजे आलेलोच आहे आता आपल्या कॉलनीमध्ये. काहीच बघा आपली कॉलनी कशी खतरनाक आहे ना, दणका विषय आहे. गाईस 3:17 झाले होते दुपारचे. तेव्हा मला सिद्धार्थनी फोन केला होता, म्हणे मी 3:30 येतो म्हणे, आपल्याला नाशिकला जायचं आहे. म्हणलो ठीक आहे चालेल ये म्हटलं. गाईज मला माहिती आहे का हा कधी टायमाचा पक्का नाही ॲक्च्युली. हा म्हणजे आता यांनी 3:30ला सांगितलं ना, म्हणजे हा कंप्लीट 1-1.5 तास लावले. आता किती वाजलेले 4:30 होऊन 2-3 मिनटं झालेले. आता जेव्हा येईल तेव्हा जाऊ आपण. मला माहिती आहे हा टायमाचा पक्का नाही. कारण गाईज तर फायनली आपला सिद्धार्थ भाऊ आला आहे आणि गाईज आपण चाललेलो आहे आता अशोक स्तंभाला. ॲक्च्युली आता आपण आहे द्वारकाच्या आसपास. तुम्हाला मगाशीच मी व्हिडिओमध्ये बोललो होतो तर गाईज 3:30ला येणार होता आणि तेव्हा किती वाजले होते, 4:30 वाजले होते. आणि मग हा आला आपल्याकडं 4:45च्या दरम्यान, म्हणजे 15-1 मिनिटांनी लगेच येऊन गेला. तर चला गाईज आता जायचं आपल्याला अशोक स्तंभाला. एक छोटंसं काम आहे तिथं सिद्धार्थ भाऊचं काहीतरी एका ऑफिसमध्ये, ते बघू आणि मग त्यानंतर दुसरी. सो गाईज तर फायनली आपण पोचलेलो आहे आता सिद्धार्थ भाऊच्या घरी. आणि सिद्धार्थ भाऊने आज आणलं आहे कॅम्पाचं डायरेक्ट बॉक्स, बघू शकता तुम्ही. सो गाईज तर चला आता आपण जाऊ आपल्या घरी. तो पण गेला आहे त्याच्या घरी. तर काय कॅम्पावाला माणूस आहे, आपण फायरवाले माणसं आहे. गाईज आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. बाय बाय, जय महाकाल.